सहकार भारती पुणे विभाग आणि अस्तित्व फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार 10 ते रविवार 12 एप्रिल 2026 दरम्यान 3 दिवसीय सहकार महोत्सव आयोजित करण्यात आला आहे। सर्वांसाठी विनामूल्य खुल्या असलेल्या या महोत्सवानिमित्त विविध क्षेत्रातील सहकारी संस्था एकाच छताखाली येणार असून या महोत्सवाचे उद्घाटन 10 एप्रिल रोजी सकाळी 10:30 वाजता पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती सहकार भारती पुणे विभागाचे अध्यक्ष सीए दिनेश गांधी आणि अस्तित्व फाउंडेशनच्या संचालक डॉक्टर राजश्री जायभाये यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी सहकार भारती पुणे विभागाचे महामंत्री सीए वसंत गुंड, सहकार महोत्सवाचे प्रमुख श्रीकृष्ण घोलप, सहकार भारती पुणे विभागाचे बँकिंग प्रमुख सीए डॉक्टर केतन जोगळेकर, सहकार भारती पुणे विभागाचे प्रमुख आणि महाराष्ट्र प्रदेश सदस्य गिरीश भवाळकर आणि सहकार भारतीचे केंद्रीय पदाधिकारी भालचंद्र कुलकर्णी उपस्थित होते। सर्वांसाठी खुला असलेला हा महोत्सव यशदा पुणे महापालिका, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड आणि वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंधन संस्था यांच्या सहकार्याने कलाग्राम पु ल देशपांडे उद्यान शेजारी सिंहगड रस्ता पुणे येथे होणार आहे। महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जगद्गुरू डॉक्टर चेतनानंद महाराज पुणेकर, राज्याच्या नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, सहकार भारतीचे प्रदेश महामंत्री आणि राज्य सहकार धोरण समिती सदस्य विवेक जुगादे, पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम, यशदाचे महाव्यवस्थापक शेखर गायकवाड, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पराग काळकर, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर रानसकर, लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर किरण ठाकूर आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे उपस्थित राहणार आहेत। या 3 दिवसामध्ये शनिवार, रविवार, सोमवारी सिंहगड रोडवर पु ल देशपांडे उद्यानाला लागून असलेलं कलाग्राम, जे मोठं भव्य दिव्य असं पुणे महानगरपालिकेने जे एक्झिबिशन सेंटर उभं केलंय, त्या ठिकाणी आम्ही 3 दिवस सहकार महोत्सवाचं आयोजन केलंय। या सहकार महोत्सवाचं सकाळी 10 तारखेला उद्घाटन सकाळी होणार आहे। या उद्घाटनाला प्रामुख्याने आपल्या पुण्यनगरीच्या प्रथम नागरिक महापौर मंजुषाताई नागपुरे, राज्याच्या राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, आमच्या सहकार भारतीचे सगळे पदाधिकारी, त्याच्या बरोबरीने लोकमान्य मल्टीपर्पजचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर किरण ठाकूर आणि याच्यामध्ये बरीचशी अन्य पण मंडळी आहेत, म्हणजे जसं की बाळासाहेब आनासकर, विद्याधर आनासकर जे राज्य सहकारी बँकेचे प्रशासक आहेत, पीडीसीसी बँकेचे अध्यक्ष डॉक्टर दुर्गाडे आहेत, अशी सगळीच मंडळी याच्यामध्ये आहेत। अस्तित्व फाउंडेशन मध्ये जे मुख्य काम होतं त्याला अनुसरून सहकार महोत्सवामध्ये महिला बचत गटांसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये संधी उपलब्ध करून दिल्या जातात। या ठिकाणी 150च्या वर महिला बचत गटांचे आणि वेगवेगळे स्टॉल असणार आहेत आणि त्याचबरोबर या सहकार महोत्सवामध्ये पुणे विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठही समाविष्ट आहे। या पुणे विद्यापीठाच्या मार्फत विद्यार्थ्यांसाठी, सर्वच विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा घेण्यात येणार आहेत। त्यामध्ये मुख्यत्वे डिजिटल पोस्टर तयार करणे, रील्स मेकिंग, त्यानंतर स्वरचित पोवाडा गायन स्पर्धा, स्वरचित काव्य वाचन स्पर्धा आणि या सगळ्या ज्या आहेत या सहकार तत्वावर चालणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांची जी उद्दिष्ट आहेत त्यांना अनुसरून हे सर्व विषय देऊन या स्पर्धांचं आयोजन करण्यात येणार आहे। त्या ठिकाणी आणखी विद्यार्थ्यांसाठी काही करिअर, सहकार क्षेत्रातल्या करिअरच्या संधी कोणकोणत्या आहेत याविषयीचे काही परिसंवाद आणि मार्गदर्शक सत्रही आयोजित करण्यात येणार आहेत। थोडक्यात या सहकार महोत्सवामध्ये विविध सहकाराशी निगडीत असणारे विविध क्षेत्र आहेत, त्या प्रत्येकावर उद्बोधन, परिसंवाद, चर्चासत्र, कार्यशाळा असं सगळ्याचं आयोजन करण्यात येणार आहे। तर लहान मुलांपासून ते सिनियर सिटीजन्स पर्यंत प्रत्येकाला या ठिकाणी या महोत्सवामध्ये काही ना काही नक्की मिळणार आहे।